Today I am going to teach you article. Article म्हणजे उपपद. In English language, article a and the is very important. आपल्याला माहिती आहे की इंग्रजी भाषेत आर्टिकल ए एन आणि द व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचे आहेत. देर आर टू टाईप्स ऑफ आर्टिकल. दोन प्रकारचे आर्टिकल्स असतात. इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चित उपपदे आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपदे. आता इनडेफिनेट आर्टिकलमध्ये कोणते कोणते आर्टिकल्स येतात? ए आणि एन. आणि डेफिनेट आर्टिकल्समध्ये द. आता आपण बघूया इनडेफिनेट आर्टिकल ए आणि एन. ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत. त्याला आपण इंग्रजीत व्हॉवेल म्हणतो. आणि बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे जे 21 आहे म्हणजे एकूण 26 लेटर्स आहे इंग्रजी मूळाक्षरं आहेत. त्याच्यात 5 व्हॉवेल्स, 5 व्हॉवेल्स अँड 21 कन्सोनंट्स म्हणजे व्यंजन आपण त्याला इंग्रजीत म्हणतो. आता आपण बघूया की ए ह्या आर्टिकलचा उपयोग केव्हा करतात. ए हे उपपद म्हणजे आर्टिकल वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी म्हणजे सिंग्युलर असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ही इज अ बॉय. ही इज अ बॉय. आता बॉय हे एक सामान्य नाम, त्याच्या अगोदर आपण ए आर्टिकल वापरलं आहे. इन अबोव एक्झाम्पल बॉय इज सिंग्युलर म्हणजे एकवचनी. उदाहरणार्थ, शी इज अ क्लेव्हर गर्ल. अशा वेळेलाही आपण ए आर्टिकल वापरतो. We use article A in this sentence. He is a clever boy. The use of an चा उपयोग केव्हा करतात? नियम 1. एकवचनी नामाची सुरुवात जर स्वराने म्हणजे व्हॉवेल्सने होत असेल आणि उच्चार ही स्वरासारखा होत असेल म्हणजे वी प्रोनाऊन दिस वर्ड लाईक व्हॉवेल्स. At that time, we use an before noun. म्हणजे एखाद्या नामापूर्वी जर त्या शब्दाचा उच्चार व्हॉवेल्सने होत असेल, ए ई आय ओ यू व्हॉवेल्स आपण बघितलेत. फॉर एक्झाम्पल, an apple, an ant, an elephant, an egg, an ink bottle, an orange, an onion, an apple. ए म्हणजे पहिलं जे लेटर्स आहे म्हणजे पहिलं जे मूळ अक्षर आहे त्याची सुरुवात व्हॉवेल्सने झालेली असेल आणि उच्चारही व्हॉवेल्सचाच होत असेल तर आपण त्यापूर्वी त्या नामापूर्वी ॲन वापरतो. म्हणजे इन अबोव एक्झाम्पल वी यूज दॅट ऑल 5 व्हॉवेल्स ए ई आय ओ यू. First letter of the word we use pronounces as a vowel. म्हणजे शब्दाच्या पहिल्या अक्षराचा उच्चार हा स्वरासारखा झाला तर त्या शब्दापुढे आपण आर्टिकल एन वापरतो. फॉर एक्झाम्पल, एन ॲपल. ॲपल ए हा स्वर आला आहे ॲपल या शब्दात म्हणून आपण त्याचं प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो लाईक व्हॉवेल. And there is also word begin with vowel. At that time we use an. Then ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल परंतु त्याचा उच्चार मात्र व्यंजनासारखाच होतो अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी ॲन न वापरता ए वापरतात, उपपद वापरतात. म्हणजे काय, जर व्हॉवेलने त्या शब्दाची सुरुवात झाली आहे
पण उच्चार मात्र कन्सोनंटने होतोय, व्यंजनाने होतोय, अशा वेळेला अँड न वापरता ए वापरायचा असतो. फॉर एक्झाम्पल अ युनिटी मीन्स यू. द वर्ड बिगिन with u means word pronounced as y consonant means there is a u is a vowel but pronunciation is different. We pronounce these words as consonant. U means y means first letter of the singular noun pronounced as a consonant. At that time we can't use article an before that type of word. We use a before it. म्हणजे आपण अ युनिटी असं म्हणतो. यू जरी व्हावेल तरी उच्चार मात्र आपण कन्सोनंटनी करतो. युनिटी म्हणजे त्याच्यात वायचा, वाय या कन्सोनंटचा, म्हणजे याला आपण वाय वापरतो मराठीत यासाठी, म्हणजेच वाय हा कन्सोनंट आहे. उच्चार मात्र कन्सोनंटप्रमाणे आपण प्रोनाऊन्स करतो. अशा वेळेला जरी शब्दाची सुरुवात व्हॉवेलने झालेली असले तरी एन न वापरता अ वापरतात, ए वापरतात. आता अनदर एक्झाम्पल्स लाईक दॅट टाईप ऑफ एक्झाम्पल्स अ युनिव्हर्सिटी म्हणजे कन्सोनंट आहे, प्रोनाऊन्स ॲज कन्सोनंट बट देर इज अ वर्ड बिगिन विथ vowel. A uniform, a union, a unit, a European. We do not use here an because the words pronounced as consonant. In above examples, words begin with u means vowel but pronunciation is like consonant. Of these words as a consonant, u means y is consonant. In Marathi we use y consonant for y. So we do not use an before that words. वरील उदाहरणात आपण बघितलं की शब्दाचे पहिले अक्षर जरी यूने झाले तरी उच्चार मात्र व्यंजनासारखा होत असल्यामुळे आपण ॲन न वापरता ए हा स्वर वापरतो. आता तिसरा नियम, या उलट काही सामान्य नामाची सुरुवात, जसं ह्या एक्झाम्पल्समध्ये आपण पाहिलं की अक्षराची सुरुवात व्हॉवेलने झाली आहे पण उच्चार व्यंजनासारखा होत असल्यामुळं ॲन न वापरता हे वापरतो. तसंच या उलट इथं आपण बघूया, त्याच्या उलट काही सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होत असते परंतु त्याचा उच्चार मात्र स्वराप्रमाणे होतो, व्हॉवेल्सप्रमाणे होतो. अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी ए न वापरता ॲन वापरतो. ॲन हे आर्टिकल म्हणजे हे उपपद वापरतो आपण. या उलट आपण पहिले जे पाहिलं आपण की स्वर राहतो पण व्यंजनासारखा उच्चार होतो म्हणून आपण ॲन न वापरता हे वापरतो. आता इथं त्याच्या उलट आहे की कन्सोनंटनी त्या शब्दाची सुरुवात झालेली असते, व्यंजनाने झालेली असते पण उच्चार मात्र स्वरासारखा होतो म्हणून अ न वापरता ॲन वापरला आहे. आता पहा, फॉर एक्झाम्पल ॲन अवर म्हणजे एच हा कन्सोनंट आहे, व्यंजन आहे. अक्षराची सुरुवात एच व्यंजनाने झाली आहे पण आपण ॲन वापरला कारण उच्चार मात्र हवर, आपण हवर नाही म्हणत तर उच्चार आपण अ ने करतो म्हणजे व्हॉवेल्सने त्याचा उच्चार होतो. त्यामुळे मीन्स वी प्रोनाऊन्स ॲज अ व्हॉवेल. आपण ह न उच्चार करता स्वर अ म्हणजेच एचा ह्या स्वरासारखा करतो, व्यंजनासारखा हवर असा नाही करत, अवर करतो म्हणून ॲन हे आर्टिकल आपण वापरतो. नंतर अनदर एक्झाम्पल्स ॲन ऑनेस्ट. आता इथं पण एच ज्या अक्षराची सुरुवात एचने झाली म्हणजे कन्सोनंट म्हणजेच व्यंजनाने झाली आहे
पण उच्चार मात्र ऑनेस्ट. एच सायलेंट असतो तिथं. हवरलाई एच सायलेंट असतो, म्हणजे उच्चार स्वराने होतो, म्हणून स्वराने उच्चार झाल्यामुळे अ न वापरता ॲन वापरतो. ॲन एअर. म्हणजे इथे दिलं आहे की प्रोनाऊन्स ॲज व्हावेल, स्वरासारखा उच्चार होतो. आ हा स्वर आहे इथे ऑनेस्टला, म्हणून त्यापूर्वी ॲन आर्टिकल आपण वापरले. जरी शब्दाची सुरुवात व्यंजनाने झालेली असली याचेने, तरी उच्चार मात्र स्वरासारखा होतो, म्हणून आपण अ न वापरता ॲन हे आर्टिकल हे उपपद त्या ठिकाणी वापरतो. चौथा नियम आहे, पदवीच्या संक्षिप्त रूपासाठी खालीलप्रमाणे उपपद वापरावी. म्हणजे एखादी पदवी आपण घेतली, ॲन एम ए. एम ए म्हणताना आधी एम ए म्हणताना ए ह्या स्वराचा उच्चार होतो, म्हणून ॲन वापरता. अ बी एड. बी म्हणताना व्यंजनाचा उच्चार होतो, म्हणून आपण इथे ए वापरला आहे. ॲन एम बी बी एस. एम म्हणताना आधी ए ह्या स्वराचा उच्चार होतो, म्हणून ॲन वापरला आहे. ॲन एम एस सी. एम म्हणताना ए या स्वराचा उच्चार झाल्यामुळे ॲन वापरला आहे. ॲन एम कॉम. एम म्हणताना परत ए या स्वराचा उच्चार झाल्यामुळे तिथं आपण ॲन वापरला आहे. तसंच पाचवा नियम, क्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यांमध्ये नियमानुसार हे उपपद आर्टिकल वापरलेल्या नामाचा पुन्हा पुन्हा वापर करावा लागत असेल तर त्या नामाच्या पहिल्या वापरापूर्वी द उपपद वापरतात. बघा आता फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. धिस इज अ बुक. आता सामान्य नाम दिलंय. सामान्य नाम कोणतं इथे? बुक. त्याच्यापूर्वी आपण ए वापरला आर्टिकल, परत रिपीट झालंय, म्हणजे पुन्हा पुन्हा जर वापर होत असेल त्या नामाचा, म्हणजे आता बुकचा पुन्हा पुन्हा वापर झालाय, म्हणून पहिल्या वेळेस आपण ए वापरायचा आणि दुसऱ्या वेळेस द हे आर्टिकल त्या सामान्य नामापूर्वी वापरायचं. म्हणजे धिस इज अ बुक, परत त्या बुक सामान्य नावाचा परत सेंटेन्स पुन्हा वापर केला, म्हणून दुसऱ्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरतात. द बुक इज रिटन बाय नेहरू. म्हणजे आपण बघतोय की वरील उदाहरणात बुक हे काय आहे? सामान्य नाम आहे. हे सामान्य नाम वाक्यात 2 वेळा आलेले आहे. अशा वेळी पहिल्या सामान्य नामापूर्वी ए वापरतात आणि दुसऱ्या सामान्य नामापूर्वी द हे आर्टिकल वापरले आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं. नियम 6, एखाद्या सामान्य नामापूर्वी विशेषण असून त्या विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झालेली असल्यास त्यापूर्वी ए हे आर्टिकल वापरतात. म्हणजे विशेषण, तुम्हाला माहिती आहे नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. इंग्रजीत त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ स्मॉल चाइल्ड विपिंग फॉर टॉईज. टॉईज म्हणजे खेळण्यासाठी एक छोटासा मुलगा रडतोय, रडताना मी पाहिलं. स्मॉल हे विशेषण आहे. चाइल्ड कसं आहे तर त्या चाइल्डविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. स्मॉल हे विशेषण आहे. मग अशा वेळी ह्या विशेषणाच्या पूर्वी काय वापरतात? एच्या. स्मॉल हे विशेषण आहे, त्याच्या अगोदर ए हे आर्टिकल वापरलं आहे. म्हणजे सामान्य नाम चाइल्ड, स्मॉल हे विशेषण आणि विशेषण स्मॉल व्यंजनाने होतो स्मॉल, म्हणून या विशेषणाच्या पूर्वी आर्टिकल एचा उपयोग आपण केला. नियम 7, आता व्यवसाय किंवा धंदा दर्शवण्यासाठी ती व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे हे सांगताना अशा शब्दांचा वापर करताना ए ह्या आर्टिकलचा आपण वापर करतो. माय फादर इज अ फार्मर. फार्मरच्या अगोदर आपण काय वापरलं? ए आर्टिकल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय, धंदा किंवा कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे ते दर्शवण्यासाठी ए ह्या आर्टिकलचा वापर करता. शी इज अ टीचर. ही इज अ डॉक्टर. असं दर्शवण्यासाठी आपण आर्टिकलचा वापर करतो. तसेच नियम 8, काही शब्दसमूहामध्ये ए या आर्टिकलचा उपपदाचा समावेश होतो.
अ नंबर ऑफ, अ फ्यू, अ कपल ऑफ, अ डझन ऑफ, अ लॉट ऑफ, अ लिटल, अ टोकन ऑफ, फॉर अ व्हाईल एक्सेट्रा. आता आपण हे इनडेफिनेट आर्टिकल ए आणि एन बद्दल आपण शिकलो. आता डेफिनेट आर्टिकल द बद्दल आपण बघूया. युनिक ऑब्जेक्ट, पहिला नियम आहे डेफिनेट आर्टिकल द केव्हा वापरतात. द युनिक ऑब्जेक्ट म्हणजे अशी एकमेव वस्तू आहे इन दिस वर्ल्ड, म्हणजे या जगामध्ये ती वस्तू एकमेव आहे. वी यूज फॉर दॅट टाईप ऑफ नाऊन आर्टिकल द. अशा प्रकारच्या वस्तूसाठी किंवा अशा प्रकारच्या ऑब्जेक्टसाठी आपण आर्टिकल द वापरतो. आता जगामध्ये एकमेव एक असणाऱ्या अद्वितीय म्हणून उल्लेख केलेल्या नामाच्या अगोदर द हे उपपद आर्टिकल आपण वापरतात. फॉर एक्झाम्पल्स पाहूया. द सन म्हणजे सूर्य, सूर्य युनिक आहे, एकमेव आहे इन दिस वर्ल्ड. द मून, द मून इज ऑल्सो युनिक आहे. म्हणून अशा जे ऑब्जेक्ट आहे जे वर्ल्डमध्ये ओनली वन युनिक आहे, एकमेव आहे, ओनली वन आहे इन दिस वर्ल्ड. द स्काय, द अर्थ एक्सेट्रा, त्या अशा नामापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. नियम दुसरा, विशिष्ट ग्रंथांच्या नामापूर्वी द वापरतात. आता काही जे ग्रंथ आहे, प्रसिद्ध ग्रंथ, द रामायणा, द महाभारता, अशा ग्रंथांच्या पूर्वी द कुराण, द बायबल एक्सेट्रा, अशा ग्रंथांच्या पूर्वी द हे आर्टिकल वापरतात. नियम तिसरा, समुद्राच्या नावापूर्वी, एखादा मोठा समुद्र, समुद्राच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात, द हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल द अरेबियन सी, द पॅसिफिक ओशियन, म्हणजे अशा समुद्राच्या नावाच्या अगोदरही द आर्टिकल्सचा यूज करतात. नियम चौथा की पर्वत, नद्या, दिशांच्या नामापूर्वी द आर्टिकल वापरतात. पर्वत हे नद्या आहे. द हिमालय, हिमालय हा पर्वत आहे, माउंटेन आहे, त्याच्यापूर्वी द वापरला आहे. द गंगा, गंगा इज अ रिव्हर, अशा नद्या, नदीचं नाव आहे, त्याच्या अगोदर द वापरतात. द ईस्ट, द वेस्ट, ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम, ह्या ज्या दिशा आहे ह्या दिशांच्या नामापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. नियम पाचवा, वाद्य, वाद्याच्या नामापूर्वी म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या नामापूर्वी पण द हे उपपद, द हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल द ड्रम, द हार्मोनियम, द फ्ल्यूट, फ्ल्यूट म्हणजे बासरी, द तबला एक्सेट्रा, अशा म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या अगोदरसुद्धा द ह्या आर्टिकलचा आपण उपयोग करतो. नियम 6, बँकांच्या नावापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. आता पहा तुम्ही बँकेचे नावं पहा, जिथं कोणतीही बँक बघा त्या बँकांच्या नावापूर्वी द हे आर्टिकल्स वापरलेलं असतं. फॉर एक्झाम्पल द स्टेट बँक, द बँक ऑफ इंडिया, द सेंट्रल बँक, द हे आर्टिकल्स वापरतात. तसंच नियम 7, सुपरलेटिव्ह डिग्री, आपण डिग्री पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे विशेषण असतं त्या विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल द क्लेव्हरेस्ट, द ग्रेटेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, द टॉलेस्ट. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये अशा ह्या विशेषणापूर्वी द ह्या आर्टिकलचा उपयोग होतो. नियम 8, क्रमवाचक संख्या, विशेषणापूर्वी पण द आर्टिकल वापरतात. क्रमवाचक संख्या म्हणजे काय? द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द फिफ्थ, द सिक्स्थ, ह्या ज्या क्रमवाचक संख्या आहे त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. नियम 9, एखाद्या सामान्य नामावर जोर देताना त्यापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. दिस इज द पॅलेस व्हेअर आय वॉन्ट टू गेट ऑफ. सामान्य नाम, कोणतं सामान्य नामावर जोर दिला आहे? पॅलेस. पॅलेस म्हणजे काय? राजवाडा. हे सामान्य नाम आहे. ते बोलण्यापूर्वी आपण
द हे म्हणजे त्या नामावर जोर देण्यासाठी त्या नामापूर्वी द हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणजे द पॅलेस. नियम 10. देशवासी प्रांतवासी यांच्या अगोदरही द हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल द इंडियन, द फ्रेंच, द जापानीज, द पाकिस्तानी, द महाराष्ट्रीयन एक्सेट्रा. असे जे देशवासी आहे प्रांतवासी आहे यांच्या अगोदर अशा सुद्धा द आर्टिकलचा वापर करतात. दुसरा 11वा नियम 11. हवामान दर्शवणाऱ्या शब्दापूर्वी घराचे दरवाजे, खिडक्या, जहाज, रेल्वेच्या नामापूर्वी द आर्टिकल्स वापरतात. फॉर एक्झाम्पल द वाइंड, द एअर, द रेन. हवा, वारा, पाऊस हे हवामान दर्शवणारे शब्द आहे, त्याच्यापूर्वी द वापरतात. ओपन द विंडो, घराची खिडकी उघडी करते, उघड असं म्हणता नाही, त्या खिडकीच्या अगोदर, खिडकी या नाऊनच्या अगोदर आपण द वापरतो. आता द तपोवन एक्सप्रेस म्हणजे रेल्वेच्या नावापुढे अशा शब्दांच्या पुढे द तपोवन एक्सप्रेस. द एक्सप्रेस किंवा रेल्वेचे नावं असतील त्याच्यापूर्वी आपण काय वापरतो? द हे आर्टिकल वापरतो. आता आपण बघूया की आर्टिकल उपपद कोठे वापरू नये, कोठे वापरत नाही. आता मोजता न येणाऱ्या नामापूर्वी उपपद वापरत नाही. फॉर एक्झाम्पल वॉटर, ॲडव्हाइस, मिल्क, ऑइल एक्सेट्रा. म्हणजे वॉटर संकेत मोजता येत नाही, ॲडव्हाइस संकेत मोजता येत नाही. एवढा मी 2 किलो, 2, 4 मिल्क संकेत मोजता येत नाही. अशा नामापूर्वी कोणतंच आर्टिकल, कोणतेच उपपद वापरत नाही. दुसरं, वारांच्या, महिन्यांच्या, ऋतूंच्या नावापूर्वी वापरत नाही. फॉर एक्झाम्पल संडे, टुमारो इज मंडे, डिसेंबर मंथ. हे अशा महिन्यांच्या, वारांच्या नावापूर्वी आर्टिकल कोणतंच वापरत नाही. 3. विशेषण नाम, पदार्थवाचक नाम, भाववाचक नाम याच्या नामापूर्वी सहसा उपपद वापरत नाही. फॉर एक्झाम्पल राम, सीता हे विशेष नाम आहे, याच्यापूर्वी कोणतंच आर्टिकल वापरत नाही. गोल्ड हे पदार्थवाचक नाम आहे, त्यापूर्वी आर्टिकल वापरत नाही. ब्युटी, काइंडनेस हे भाववाचक नाम आहे, यापूर्वी कोणतंच आर्टिकल उपपद वापरत नाही. तसेच खेळ, कला, शास्त्र या अगोदरही उपपद वापरत नाही. फॉर एक्झाम्पल क्रिकेट, टेनिस, फुटबॉल एक्सेट्रा. आता समजा नाते संबंध दर्शवणाऱ्या शब्दापूर्वी उपपद वापरत नाही. फॉर एक्झाम्पल फादर हॅज रिटर्न एक्सेट्रा याच्यापूर्वी वापरत नाही. आता इथे काही एक्झाम्पल्स दिले. शी इज ॲन अनटायडी गर्ल. मी फक्त एक्झाम्पल्स वाचून दाखवते. द रिच आर नॉट ऑलवेज हॅप्पी. द रिच इज त्या रिच शब्दावर जोर दिला आहे म्हणून द हे आर्टिकल वापरलं आहे. ही इज अ बॉय, बॉय सामान्य नाव नाही म्हणून वापरलं आहे. 4th एक्झाम्पल, द सन इज सोर्स ऑफ लाईट. द सन इज अ युनिक इन दिस वर्ल्ड. अशी एकमेव अशी ऑब्जेक्ट आहे, युनिक ऑब्जेक्ट आहे म्हणून द वापरला आहे. 5th एक्झाम्पलमध्ये ही वॉज ॲन एल्डरली मॅन. एल्डरली स्वराच्या अगोदर वापरला आहे. शी वॉज ॲन एलिफंट. शी सॉ ॲन एलिफंट. एलिफंट हे स्वराने सुरुवात झाली म्हणून ॲन वापरला आहे. 7th एक्झाम्पलमध्ये ॲन आऊल कॅन सी इन द डार्क. आऊल हे पण स्वराच्या अगोदर, स्वराने सुरुवात झाली म्हणून वापरला आहे. द टाइम्स ऑफ इंडिया आहे. टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे हे पेपरचं नाव आहे, त्याच्या अगोदरही द वापरतात, जसं बँकेच्या नावापूर्वी. अश्विनी इज द बेस्ट सिंगर. द बेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीमधले बेस्ट आहे, तिसरं विशेषण आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं विशेषण आहे, त्याच्यामुळं द वापरला आहे. द ताजमहल. ताजमहल इज अ युनिक प्लेस म्हणून द हे वापरलं आहे. दिल्ली इज द कॅपिटल. द कॅपिटल इज ऑल्सो ओनली वन कॅपिटल ऑफ इंडिया आहे म्हणून द वापरला आहे. दे लेफ्ट ॲन अवर ॲगो. आणि आता इथं आपण पाहिलं की एचचा उच्चार न झावता, एच हा कन्सोनंटचा नव्हता, व्हावेलचा उच्चार झाला आहे म्हणून ॲन वापरला आहे. ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. एस सायलेंट आहे, इथं व्हावेलचा उच्चार झाला आहे म्हणून वापरला आहे. द गीता
हे एक ग्रंथ आहे म्हणून द वापरला आहे. द गीता डिक्लेअर्स माय हार्ट स्किप अ बीट. आय वॉन्ट 16 एक्झाम्पल. आय वॉन्ट टू बी द फास्टेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे म्हणून द वापरला आहे. तसंच 17 द इंडियन्स आपण पाहिलं देशवासी प्रांतवासी अशा वेळेला सुद्धा आर्टिकल द वापरतात. द इंडियन्स डिफिटेड इंग्लिश. 18th एक्झाम्पल ॲन ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द व्हॉवेल एनी सुरुवात झाला आहे. ए आय ओ यू हे जे व्हॉवेल्स त्याच्याने झाला आहे. द सन इज अ युनिक ऑब्जेक्ट इन दिस वर्ल्ड म्हणून द सन रायजेस इन द ईस्ट. ही जी दिशा आहे म्हणून द ईस्ट दिशेच्या पूर्वी किंवा युनिक ऑब्जेक्टच्या पूर्वी आपण आर्टिकल वापरतो म्हणून इथं दोघी ठिकाणी द आहे. आणि शी हॅज कम विदाऊट ॲन अम्ब्रेला यूने सुरुवात झाली ही व्हॉवेल्सनी. अम्ब्रेला ह्या शब्दाची उच्चारही व्हॉवेल सारखाच होतो आहे म्हणून इथे आर्टिकल्स द वापरला आहे. स्टुडंट्स यू अंडरस्टँड व्हेरी वेल. आय थिंक यू अंडरस्टँड इट व्हेरी वेल. द आर्टिकल definite and indefinite. Thanks.